राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. सावंतवाडी पोलिसांनी देवसू आणि दानोली परिसरात विशेष छापेमारी करत 4 बेकायदेशीर बंदुका आणि खवले मांजराचे 154 खवले जप्त केले आहेत. या कारवाईत सुमारे 70,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता चौकशीसाठी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली 3 पथकांनी ही धडक कारवाई केली. वैभववाडी बाजारपेठेतील 26 वर्षीय संदेश संतोष साटम याचा विषारी द्रव्य प्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी दुपारी विषारी द्रव्य प्राशन केल्यानंतर कुटुंबियांनी त्याला तातडीने वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी त्याला कणकवलीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी 6 वाजता त्याची प्राणज्योत मालवली. सावंतवाडी शहरातील 100 वर्षापासून कार्यरत असलेला महावीर दवाखाना बंद करण्याच्या नगर परिषदेच्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जयेंद्र परोळेकर यांनी विरोध केला आहे. दवाखाना बंद करण्याऐवजी नगर परिषदेने नवीन MBBS डॉक्टरची नियुक्ती करावी अशी मागणी त्यांनी केली. गरीब व गरजू रुग्णांना मोफत जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणे आर्थिकदृष्ट्या शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. महागाईच्या काळात या सुविधेमुळे शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, असे डॉक्टर परोळेकर यांनी स्पष्ट केले. माझगाव येथे मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या सांबराला सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदकर यांच्या प्रसंगावधानामुळे जीवनदान मिळाले. 7 ते 8 कुत्र्यांनी सांबराचा पाठलाग करून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. घटना लक्षात येताच खंदकर यांनी घटनास्थळी धाव घेत कुत्र्यांना पळून लावत सांबराचा जीव वाचवला. यानंतर वनविभागाच्या पथकाने सांबराला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीनंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडले. आजगाव येथील विद्याविहार इंग्लिश स्कूलच्या छपराचा काही भाग मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत छपराची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीचे काम पूर्ण केले. माजी विद्यार्थी वासुदेव सावंत, प्रभाकर कळसुलकर, भाऊ रेवाडकर यांच्यासह अनेकांनी या कामात प्रत्यक्ष सहभाग घेतला. कोणतीही अपेक्षा न ठेवता माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या या कामामुळे शाळेची सुरक्षितता वाढली असून त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.